महानगरपालिका आता घाटकोपरमधील होर्डिंगवर कारवाई करणार आहे। दुर्घटना स्थळावरील इतर 3 होर्डिंग हटवणार असल्याची माहिती आहे। थोड्याच वेळात पालिकेच्या वतीने या कारवाईला सुरुवात होणार आहे। महापालिकेचे अधिकारी दिघावकरांच्या नेतृत्वात ही कारवाई होणार असल्याचं कळतंय। महानगरपालिकेचे अधिकारी किरण दिघावकर घटनास्थळी आता दाखल झालेले आहेत। तर घटनास्थळी आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याचं कळतंय। तर 22 तास या घटनेला उलटून गेलेले आहेत। बीएमसी आता घाटकोपरमधील होर्डिंगवर कारवाई करणार आहे। उर्वरित 3 होर्डिंगवर कारवाई केली जाईल। हे होर्डिंग आता हटवले जातील। थोड्याच वेळात महानगरपालिकेच्या वतीने या कारवाईला सुरुवात होणार आहे। तर आता पाहणी करण्यासाठी पालिकेचे अधिकारी दिघावकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। दिघावकरांच्या नेतृत्वामध्ये ही कारवाई आता केली जाणार आहे। दरम्यान यावर काही राजकीय प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत। त्या प्रतिक्रिया आपण पाहूयात। निश्चितपणाने जेव्हा अशा प्रकारच्या मुंबईमध्ये होर्डिंग लागतात तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यासमोर होर्डिंग लागतात। तक्रारी होतात, पण महापालिका असून देत किंवा संबंधित लोहमार्ग पोलीस त्यांनी कुठली कारवाई केली नाही। ही होर्डिंग 40/40च्या ऐवजी 120/120 होती। खरं म्हणजे मुंबई महापालिकेमध्ये 40/40चीच होर्डिंग लावण्याची परवानगी असताना इथे 120/120ची होर्डिंग लावण्यात आली। आणि या संपूर्ण जागा ही लोहमार्ग पोलीस म्हणजे राज्य सरकारची होती। आणि मध्यंतरी जेव्हा उच्च न्यायालयामध्ये केस झाली होती तेव्हा जेव्हा रेल्वेने ती केस जिंकली तेव्हा महापालिकेने रेल्वे प्रिमायसेस असून देत किंवा दुसरी कुठल्याही एजन्सीच्या प्रिमायसेसमध्ये लक्ष देणं बंद केलं। खरं म्हणजे 40/40ची ही परवानगी अपेक्षित असताना इथे 120/120ची होर्डिंग लावली। तर अशा होर्डिंग्स या धोकादायक असतात। पावसाळा असून देत किंवा कुठली नैसर्गिक आपत्ती असून देत तेव्हा अशा प्रकारच्या दुर्घटना होणे अपेक्षित असतं। बंदरावरून सांताक्रूजला जात असताना एअरपोर्टकडे मोठे जे आहे वजनदार अशा प्रकारचे होर्डिंग असे लावलेले आहेत की जे रस्त्याला समांतर पाहिजे होते नियमाप्रमाणे, ते असे रस्त्याच्या मध्ये आलेले आहेत मोठे। आणि त्याच्यावर मग ते इलेक्ट्रॉनिक्स चालू असतं, त्याचं वजन पण खूप आहे आणि ते सगळं बेकायदेशीर आहे। म्हणजे ते तक्रार पण केलेली आहे आणि ते जर तसे जर पडले तर ते आणखी वजनदार वगैरे आहेत आणि मोठे आणखीन प्रॉब्लेम होणार आहेत। म्हणून माझी विनंती आहे, हे सगळे जे काही होर्डिंग आहेत त्या होर्डिंग हे नियमाप्रमाणे आहेत की नाही त्या सगळ्या ठिकाणचे याची चौकशी झाली पाहिजे। सरकारमध्ये असणारे लोक चेष्टा करतात। 14 लोक दुर्दैवी तिथे मृत्यू झाले असं आम्हाला कळतंय। ती जागा कोणाची आहे तर रेल्वे पोलीसची। रेल्वे पोलीसनी जर परवानगी न देता सुद्धा तिथं होर्डिंग उभं झालं असेल ते का तिथं उभं केलं गेलं, त्याच्या मागे कोण कोण आहे, कसं आहे, या बाबतीत आव्हाड साहेबांनी सुद्धा अधिवेशनामध्ये मुद्दा मांडला होता। आणि दुर्दैवाने ते जे काही होर्डिंग आहे ते पडलं आणि सामान्य लोकांचा मृत्यू त्याच्यात झाला। महाराष्ट्र भूषण पुरस्कार देत असताना तिथं 14 लोकांचा भाविकांचा मृत्यू झाला। त्या कमिशनचं काय झालं, त्याच्यावर काही निकाल लागला का? होर्डिंगच्या बाबतीत सुद्धा अशाच पद्धतीने चेष्टा करणार आणि त्या बाबतीत काही निकाल त्याच्यामध्ये लागणार नाही। त्यामुळे हे सत्तेतले लोक, त्यांना फक्त पैसा आणि कमिशन आणि कॉन्ट्रॅक्ट हेही त्यांना पडलेलं आहे, बाकी सामान्य लोकांचं काही पडलेलं नाही। जखमी आहे त्याची हालत हळूहळू इम्प्रूव्ह होत आहे। एक ICU मध्ये आहे, त्याशिवाय काही कोणी डेंजर किंवा क्रिटिकल नाही आहे। मी आता माननीय मुख्यमंत्रीजी एकनाथरावजी शिंदे वाराणसीने बोललो आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी साहेब उपमुख्यमंत्री त्याच्याशी पण बोललो। आम्ही जे काही जखमी आहे त्याच्यासाठी जे काही कानूनामध्ये प्रावधान आहे त्याप्रमाणे फायनान्शियली मदत पण करू। परमिशनपूर्वी ते स्ट्रक्चरल ऑडिट सिस्टम काही घेतला होता का, इथं मोठा होर्डिंग उभा केला आणि त्या एक तासचे पत्ता म्हणून ते कॉलॅप्स झाला आणि मृत्युमुखी पडले लोक घायल झाले। अतिशय भयावह घटना आहे। महानगरपालिकाने आपली नोटीस पण दिला होता, तरी पण त्याने ते काढला नाही। आता ते योग्य कार्यवाही त्यांच्याबरोबर केली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।